नमस्कार. जेव्हा आयुष्य थकवतं, प्रश्न छळतात आणि रस्ता अंधारलेला वाटतो, तेव्हा संतांचे एखादे वचन सुद्धा लाख मोलाचा प्रकाश देऊन जाते. आजचा हा विशेष भाग तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर एक प्रेरणा ठरेल. विचारांची खोली उमजण्यासाठी हा व्हिडिओ शांत चित्ताने शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांचा एक अत्यंत प्रभावी अभंग पाहणार आहोत, जो केवळ शब्द नाही तर तुमच्या अंतरात्म्याला जागृत करणारी एक ऊर्जा आहे. हा अभंग ऐकल्यावर तुम्हाला समजेल की खऱ्या अर्थाने पवित्र जीवन कसे जगावे आणि ईश्वरी आनंदाची प्राप्ती कशी करावी. हा अभंग केवळ वाचण्यासाठी किंवा गाण्यासाठी नाही तर तो आचरणात आणण्यासाठी आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट नामस्मरणाने करा. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना केवळ 5 मिनिटे मन शांत ठेवून देवाचे नाव घ्या. यामुळे दिवसभर तुमच्या वागण्यात आणि विचारात सकारात्मकता टिकून राहील. दुसरा म्हणजे तुमच्या बोलण्यावर लक्ष ठेवा. महाराजांनी सांगितले आहे की मुखात नाम असेल तर शरीर पवित्र होते. म्हणून रागाच्या भरात किंवा कोणाबद्दल वाईट बोलण्याऐवजी नामस्मरण करणे सुरू करा. यामुळे तुमच्या वाणीला एक वेगळीच शक्ती प्राप्त होईल आणि तुमचे संबंध सुधारतील. तुमच्याकडे जे काही आहे ते ईश्वराची देणगी आहे असे मानून जगणे सुरू करा. जेव्हा तुम्ही नामस्मरणाशी जोडले जाता तेव्हा तुमच्या मनातली भीती, चिंता आणि अहंकार आपोआप कमी होऊ लागतात. मित्रांनो, हा अभंग म्हणजे तुमच्या मनावर साचलेली धूळ झटकण्याचे एक साधन आहे. जेव्हा तुम्ही नामस्मरण सुरू कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की बाहेरचे जग बदलण्यापेक्षा तुमचे आतले जग कसे आनंदी होत आहे. या अभंगाची शिदोरी सोबत ठेवा आणि बघा तुमचे आयुष्य किती सुंदर आणि पवित्र बनते ते. हरिपाठ म्हणजे काय? केवळ ओळींचे पठण की त्याहून काहीतरी वेगळे? चला, माऊलींच्या शब्दांतून याचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा व उदाहरणासह जाणून घेऊया. पहिला चरण. हरिपाठ कीर्तिमुखे जरी गाय, पवित्रचे होय देह त्याचा. भावार्थ विश्लेषण. केवळ नामस्मरण किंवा कीर्तन म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नाही तर ती एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. ज्यावेळी एखादी व्यक्ती नामात तल्लीन होते तेव्हा तिचा देह हा पंचमहाभूतांचा केवळ एक गोळा राहत नाही तर तो एक जिवंत मंदिर बनतो. आपल्या आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण शरीराच्या स्वच्छतेवर खूप लक्ष देतो, पण मनाच्या आणि विचारांच्या शुद्धतेचे काय? जेव्हा आपण हरिपाठाचे सूर छेडतो तेव्हा आपल्या वाणीतून निघणाऱ्या लहरी आपल्या शरीरातील नकारात्मकता नष्ट करतात. हा देह मंदिरासारखा पवित्र होतो, जिथे ईश्वराचा वास अनुभवता येतो. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. येथे महाराज समाजाला असा धडा देत आहेत की माणसाचे श्रेष्ठत्व त्याच्या जन्मावरून नाही तर त्याच्या वाणीतून आणि विचारातून ठरते. जर तुमची वाणी सत्कर्माची आणि सत्याची असेल तर तुमचा संपूर्ण देह आणि आचार आपोआप शुद्ध होतात. वास्तविक उदाहरणे. संत चोखामेळा यांचे उदाहरण घ्या. समाजाच्या दृष्टीने जे कनिष्ठ मानले गेले त्यांच्या मुखातून जेव्हा पांडुरंगाचे नाम आले तेव्हा तत्कालीन उच्चभ्रू समाजाला त्यांच्या पायावर डोके ठेवावे लागले. वाणीच्या शुद्धीने त्यांनी सामाजिक भिंती पाडून टाकल्या. संत तुकाराम महाराजांचे उदाहरण बघा. ज्यांच्या मुखातून अभंग निघाले त्यांनी सामान्य शेतकरी असूनही अखंड समाजाला नैतिकतेचा मार्ग दाखवला. त्यांच्या वाणीने समाजाला एक नवी दृष्टी दिली, जिथे बाह्य श्रीमंतीपेक्षा आंतरिक श्रीमंती महत्वाची ठरली. दुसरा चरण. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुक, चिरंजीव कल्प वैकुंठीन नांदे. भावार्थ विश्लेषण. तप म्हणजे काय? केवळ जंगलात जाऊन ध्यान करणे म्हणजे तप नव्हे. कठीण प्रसंगातही आपल्या मूल्यांशी ठाम राहणे, आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणे हेच खरे आधुनिक तप आहे. या तपाच्या बळावर माणसाच्या जीवनात एक अनंत शक्ती निर्माण होते. जेव्हा आपण कर्माला भक्तीची जोड देतो तेव्हा आपण काळाच्या पल्याड जातो. वैकुंठी नांदे म्हणजे स्वर्गासारखे सुख मिळवणे नव्हे तर आपल्या अंतःकरणात अशा आनंदाची स्थिती निर्माण करणे जी कधीही कमी होत नाही. तुम्ही तुमच्या कामात इतके मग्न व्हा की काम करतानाही तुम्हाला एक प्रकारची शांतता आणि तृप्ती मिळावी, हेच या अभंगाचे इंगित आहे. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. समाजात अनेकदा लोक शॉर्टकट शोधतात, पण संत येथे असा धडा देत आहेत की कष्ट आणि सातत्य याशिवाय कोणतेही मोठे यश शाश्वत नसते. वैकुंठ म्हणजे वेगळी जागा नाही तर जिथे निस्वार्थी कर्म केले जाते तेच वैकुंठ आहे. वास्तविक उदाहरणे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचं उदाहरण घ्या. त्यांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी जे आयुष्यभर कष्ट केले ती त्यांची तपस्या होती. त्यांनी बांधलेल्या शाळांमधून आजही हजारो मुले शिकत आहेत. त्यांचे शरीर गेले पण ते त्यांच्या विचारांतून आजही चिरंजीव आहेत. बाबा आमटे यांचे उदाहरण. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी त्यांनी जे आयुष्य खर्ची घातले ते केवळ तप होते. त्यांनी शून्यातून जे विश्व निर्माण केले ते आजही समाजाला नैतिकतेची प्रेरणा देत आहे. तिसरा चरण. मातृपितृभ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर हो उनी ठेले. भावार्थ विश्लेषण. हा चरण अत्यंत क्रांतिकारी विचार मांडतो. जेव्हा माणूस स्वतःला ईश्वराच्या स्वरूपात पाहायला शिकतो तेव्हा त्याला इतरांमध्येही ईश्वरच दिसू लागतो.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भक्तीच्या मार्गाने चालणारा केवळ स्वतःचा उद्धार करत नाही, तर त्याच्या संपर्कात येणारे त्याचे मातापिता, बांधव आणि समाज हे सुद्धा दिव्यत्व प्राप्त करतात. आजच्या मी आणि माझे या युगात हा अभंग आपल्याला समष्टीच्या प्रेमाची शिकवण देतो. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवता, तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्याही जीवनात आपोआप सकारात्मकता येते. हेच मानवाचे चतुर्भुज रूप आहे, जिथे तो चारही बाजूंनी कर्तव्याने आणि प्रेमाने व्यापलेला असतो. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. भारतीय समाज व्यवस्थेत कुटुंब हा केंद्रबिंदू आहे. संत इथे सांगत आहेत की घराघरातून जर चांगले नागरिक घडले तर समाजाचे प्रश्न आपोआप सुटतील. एका व्यक्तीच्या नैतिक उन्नतीचा परिणाम त्याच्या 7 पिढ्यांवर आणि त्याच्या संपूर्ण गोतावळ्यावर होतो. वास्तविक उदाहरणे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कुटुंब पहा. जिजाऊ मातेने दिलेले संस्कार आणि शहाजी महाराजांचा आदर्श यामुळे शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या एका कार्यामुळे संपूर्ण प्रजा सुखी झाली. सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांचे उदाहरण त्यांनी केवळ स्वतः शिकले नाहीत, तर त्यांनी आपल्या कुटुंबाला आणि समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी समाजाला चारित्र्याचा वारसा दिला, ज्यामुळे आज आपण एक आधुनिक समाज म्हणून ओळखले जातो. चौथा चरण. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले. निवृत्तीने दिले माझ्या हाती. भावार्थ विश्लेषण. ज्ञानदेव माऊली इथे नम्रतेचे सर्वोच्च शिखर गाठतात. ते म्हणतात की जे ज्ञान मी तुम्हाला देत आहे ते माझे स्वतःचे नाही. हे गूढ ज्ञान मला माझे गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने मिळाले आहे. हे ज्ञान म्हणजे केवळ माहिती नाही, तर ती एक अनुभूती आहे. परंपरेने मिळालेले हे आध्यात्मिक भांडार आज आपण पुढे नेणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती आपल्या पूर्वजांकडून मिळालेली मोठी संपत्ती जपते, तसेच ज्ञानाचा हा वारसा आपण जपला पाहिजे. गुरु परंपरेचा हा वारसा आपल्याला हेच शिकवतो की जीवनात काहीही मिळवण्यासाठी मार्गदर्शकाची म्हणजे गुरुची गरज असतेच. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. ज्ञान हे केवळ संग्रहासाठी नसून ते वितरणासाठी असते. त्याकाळी ज्ञान काही ठराविक वर्गापुरते मर्यादित होते, पण ज्ञानेश्वरांनी ते ज्ञान प्राकृत भाषेत आणले. हा सर्वात मोठा लोकशाहीचा धडा आहे. ज्ञान जर समाजाच्या कल्याणासाठी नसेल तर ते व्यर्थ आहे. वास्तविक उदाहरणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवले. कायद्याचे जे ज्ञान पूर्वी काही मोजक्या लोकांकडे होते, ते त्यांनी देशातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले. आज इंटरनेटमुळे जगातील ज्ञान सर्वांना उपलब्ध आहे. ज्यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले, त्यांनी ते लोकांसाठी मोकळे ठेवले. हेच खऱ्या अर्थाने निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना दिलेल्या ज्ञानाच्या प्रसाराचे आधुनिक रूप आहे. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा एखाद्या व्यक्तीला खूप राग येतो. नामस्मरणाचा अनुभव घेणारी व्यक्ती जेव्हा रागाच्या भरात असते, तेव्हा ती एका क्षणासाठी विठ्ठल आठवते. तो अनुभव रागाची तीव्रता कमी करतो. ज्या दिवशी तुमच्या मुखातील नाम तुम्हाला तुमच्या चुकीच्या कृतीपासून रोखू लागेल, त्या दिवशी हा अभंग तुमच्यासाठी अनुभवाचा ठरेल. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या भाषेत. आजच्या हायस्पीड डिजिटल युगात नवीन पिढीसाठी हरिपाठ म्हणजे काय? तर आपल्या मेंदूला माइंड सतत धावण्यापासून रोखून एका ठिकाणी स्थिर करणे म्हणजेच माइंडफुलनेस. आजच्या जगात अटेन्शन स्पॅन कमी होत आहे. हरिपाठ हा एक मेंटल डिसिप्लिन आहे. जसे तुम्ही जिममध्ये जाऊन शरीराला तंदुरुस्त ठेवता, तसेच नामस्मरण हे मनाच्या व्यायामासारखे आहे. तुम्ही दिवसभर जे ऐकता, सोशल मीडिया, बातम्या, त्याचे पडसाद तुमच्या स्वभावात उमटतात. त्याऐवजी हरिपाठाची लय ऐकणे किंवा म्हणणे हे एका मेंटल डिटॉक्स सारखे आहे. वैकुंठ म्हणजे वरचे एखादे ठिकाण नाही, तर तुम्ही जेव्हा मानसिकदृष्ट्या शांत आणि समाधानी असता, ती अवस्था म्हणजे वैकुंठ. तणावमुक्त जगण्यासाठी अध्यात्माची जोड असणे हे आजच्या काळाची गरज आहे. मित्रांनो, हरिपाठ म्हणजे फक्त जुनी प्रार्थना नाही. हे एक सॉफ्टवेअर आहे जे तुमच्या मनाची सिस्टीम नीट करते. आजच्या कॉम्पिटिटिव्ह जगात इमोशनल इंटेलिजन्स EQ महत्त्वाचा आहे. हरिपाठ तुम्हाला तो इमोशनल बॅलन्स देतो. दररोज फक्त 10 मिनिटे शांत बसून नामस्मरण करा. तुमच्या कामातली उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी आणि निर्णयाची अचूकता आपोआप वाढेल. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग केवळ भक्तीचा मार्ग नाही, तर ती मानवी मन आणि जीवन घडवण्याची एक शाश्वत प्रणाली आहे. ती आचरणात आणली तर आजचा तणावग्रस्त माणूसही आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. तुमच्यासाठी आजची कृती. हा अभंग आपल्याला शिकवतो की मोक्ष मिळवण्यासाठी डोंगरात जाऊन बसण्याची गरज नाही. आपल्या रोजच्या कामात, आपल्या बोलण्यात आणि आपल्या कुटुंबात देवाचे नामस्मरण, सकारात्मकता ठेवणे हेच खरे तप आहे. आजपासून पुढचे 7 दिवस दररोज झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर फक्त 10 मिनिटे एका जागेवर शांत बसा. काहीही विचार करू नका. फक्त विठ्ठल विठ्ठल किंवा हरी हरी असा नामजप करा. 7 दिवसांनंतर तुमच्या स्वभावातील आणि कामातील तणावात झालेला बदल स्वतःच अनुभवा. हेच हरिपाठाचे सामर्थ्य आहे. धन्यवाद. तुम्हाला संत ज्ञानेश्वरांचा हा विचार कसा वाटला
कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी दररोज न चुकता नामस्मरणाची जोड द्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून हे पवित्र ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका विचारासह. वादळात दिवा जसा जळत राहतो तसे संतांचे विचार आपल्याला संकटात सावरत राहतात. भावार्थ संतवाणी हे तुमच्या आणि आमच्या श्रद्धेचं एक हक्काचं व्यासपीठ आहे. हा व्हिडिओ गरजूंपर्यंत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये माऊली लिहून आपली हजेरी लावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.